हैदराबाद संस्थानाचे 8वे निजाम मुकर्रम जहा यांचं 15 तारखेला टर्कीमध्ये निधन झालं वयाच्या 89व्या वर्षी. आणि त्यांची इच्छा अशी होती की त्यांचा अंत्यविधी भारतात त्यांच्या संस्थानाची राजधानी म्हणजे हैदराबादमध्ये व्हावा. त्यांचे जे पारंपरिक जे त्यांचं कब्रस्थान आहे घराण्याचं त्या ठिकाणी त्यांना पुरण्यात यावं. त्याप्रमाणे त्यांचा अंत्यविधी 18 तारखेला झाला. आता त्याच दरम्यान म्हणजे ही गोष्ट घडली, 15 तारखेला निधन झालं, 18 तारखेला अंत्यविधी झाला. 22 जानेवारीला हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या जोखडाच्या विरुद्धात सर्वसामान्य जनता लढली, 13 महिने उशिरा का होईना पण ह्या हैदराबाद संस्थानच्या लोकांना स्वातंत्र्य प्राप्त झालं. 17 सप्टेंबर 1948ला या भागातली जनता म्हणजे आम्ही सगळे लोक स्वतंत्र भारतामध्ये सामील झालो. ते म्हणजे निजामाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढणारे स्वामी रामानंद तीर्थ. 7व्या निजामाच्या नंतर ते संस्थान बरखास्त झालं, म्हणजे 7वा निजाम सत्तेवरती असतानाच. तरीही त्याला राजप्रमुख पदाचा दर्जा होता. त्याचा अंत्यविधी शाही याच्यात झाला होता आणि त्याला लाखोची गर्दी जमा झाली होती, तेव्हाची गोष्ट आहे. त्याचा वारस जो आता प्रत्यक्षात अधिकृतरित्या संस्थानाचा अधिपती नाही, संस्थानं बरखास्त झालेली आहे, तो इथं राहत पण नव्हता, तो परदेशामध्ये होता. पण तो न सांगितलं की माझा अंत्यविधी भारतामध्ये करण्यात यावा, हैदराबादला करण्यात यावा. त्याप्रमाणे शाही इतमामानं सरकारी खर्चानं सरकारी डामडोलमध्ये तो अंत्यविधी पार पडला. 22 तारखेला स्वामी रामानंद तीर्थींची पुण्यतिथी होती. स्वामीजींच्या नावानं एक चौथरा गेले 4 वर्षांपासून औरंगाबादला क्रांती चौकामध्ये करून ठेवलेला आहे. त्यांचं नाव लिहिलेलं आहे, खाली त्यांचे तारखा दिलेल्या आहेत. आजही त्याच्यावरती पुतळा बसला नाही. 17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती संग्राम होता, काही दिवशी तो पुतळा बसला नाही. आज त्यांची म्हणजे 22 तारखेला त्यांची पुण्यतिथी होती, त्याही दिवशी पुतळा बसला नाही. कधी बसेल माहीत नाही. म्हणजे एकीकडं ज्या निजामाच्या विरुद्ध स्वामीजी लढले, स्वातंत्र्य संग्रामाचे ते त्यांनी नेतृत्व केलं, त्यांच्या नेतृत्वाखाली ही जनता लढली. इतक्या म्हणजे वर्षाचा तो सगळा काळाकुट्ट जो सगळा कालखंड होता तो संपून प्रकाश किरण या जनतेच्या आयुष्यामध्ये प्रवेशली. त्या माणसाच्या नावानं जो चौथरा केलाय, पुतळ्याची नियोजित जागा आहे, पुतळा पण तयार आहे सिद्धार्थ उद्यानामध्ये, याच छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे जुन्या औरंगाबाद शहरामध्ये एका उद्यानामध्ये मेन कापडात बंद करून ठेवलेला आहे. चौथरा पण तयार आहे, पण तो तुम्हाला बसवायला सरकारी खात्याच्या त्या लाल फितीप्रमाणे वेळ नाही. आणि दुसरीकडे ज्याचा भारताशी काही संबंध नव्हता, जो परदेशामध्ये राहत होता, इथल्या जनजीवनाशी सुद्धा तो कधी मिसळलेला नव्हता, कुठलंही सामाजिक कार्य त्यांनी केलेलं नाही, फक्त इथल्या जनतेला लुटून ज्यांनी पैसा कमवला, त्या 8व्या निजामाचे त्याचा अंत्यविधी शाही इतमामानं करण्यात आला. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ही मानसिकता काय आणि याचे समर्थन करणारे लोक कशा पद्धतीचे आहे. आमचा आक्षेप असा आहे, स्वामीजींचा नवीन पुतळा कुठे उभा करा, नवीन स्मारक करा असे मुद्दा नाहीये. ज्या ठिकाणी तुम्ही कबूल केलेलं होतं त्या पद्धतीनं तिथे एवढा मोठा ध्वजस्तंभ उभारण्यात आला, सगळ्यात उंच झेंडा या विभागातला त्या ठिकाणी उभारण्यात आला. अहिल्या बाजूला झाशीच्या राणीचा जो पुतळा आहे तो चौक, त्या चौकातलं उद्यान ते झाशीच्या राणीच्याच नावानं होतं. 1857ला त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांना फाशी दिल्या गेली, बंडखोरांना त्यांच्या भाषेत, म्हणून ते स्मारक काळाच्या बुत्रा म्हणतात ते उभारलं गेलेलं होतं. त्याच ठिकाणी आता बगीचा केला, झाशीच्या राणीचा पुतळा ठेवला आणि 17 सप्टेंबरला त्याचं उद्घाटन केलं. 17 सप्टेंबरचा संदर्भ हैदराबाद मुक्ती संग्रामाचा संदर्भ, हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दिवशी 17 सप्टेंबरला या मराठवाड्यामध्ये ध्वजवंदन होतं, जे 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 1 मे महाराष्ट्र दिनाच्या बरोबरचं आहे. शासकीय सुट्टी आहे. 8 वर्ष झाली 8 झेंडावंदन. आधी आमदार आणि नंतर खासदार असलेले इम्तियाज जलील MIM पक्षाचे, यांनी एकही झेंडावंदनाला लोकप्रतिनिधी म्हणून हजेरी लावलेली नाही. आज जे वरती तोंड करून जेव्हा विचारतो तेव्हा मी त्यांना वारंवार सांगू इच्छितो की याच्यावर आम्ही आधी सुद्धा व्हिडिओ केलेले आहेत आणि आता हा तुम्हाला फोटो तो समोर दिसताच आहे. स्वामीजींच्या पुतळ्याचा चौथरा रिकामा आहे आणि 8वे निजाम मुकर्रम जहा यांच्या अंत्यविधीला प्रचंड मोठी गर्दी लोटलेली आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं इतका जुलूम केल्याच्या नंतर हुक्मरान कौम असं जे MIMचे अकबरुद्दीन ओवेसी आणि बाकीची लोक कर्कशपणे उच्च रवानं उद्धटपणे सगळ्यांच्या समोर सांगतात, ते या इथल्या जनतेवरती अन्याय करणाऱ्या निजामाचे, ज्याची आता इथं काहीच शिल्लक राहिलं नाही, त्याच्याही अंत्यविधीसाठी प्रचंड मोठी गर्दी करतात आणि आपली आस्था कुठे म्हणून सांगतात.
आणि उलट जो माणूस इथल्या सगळ्या जनतेच्या साठी लढला तो काय फक्त हिंदूसाठी लढलेला नव्हता किंवा फक्त त्या संस्थानातल्या प्रजेसाठी सुद्धा लढलेला नव्हता, एकूण समग्र भारताच्या ह्याच्यातलाच तो एक भाग होता, स्वतंत्र लढ्याचा भाग होता. त्या स्वतंत्र सैनिकांना तर कित्येक काळ पर्यंत स्वतंत्र सैनिकाची म्हणून मान्यताही नव्हती, पेन्शनही मिळत नव्हतं. नंतर कितीतरी त्यांच्या शिष्यांना यासाठी लढा द्यावा लागला, मान्यता घ्यावी लागली की हा पण लढा म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचाच एक भाग होता, त्याच्याशिवाय भारतीय स्वातंत्र्य अपुरं होतं. संपूर्ण भारताच्या नकाशामध्ये पोटाच्या भागी हे जे संस्थान फार सगळ्यात मोठं संस्थान होतं ते जर पारतंत्र्यात राहिलं असतं तर कायमस्वरूपी एक जखम, आल्सर, कॅन्सरची गाठ राहून गेली असती आणि आपल्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला अशा पद्धतीनं मोजावी लागली असती. हे करणाऱ्या माणसाचा साधा पुतळा नवीन आणायचा नाहीये, जो आहे पुतळा तो फक्त बसवायचा आहे, पण लाल फितीच्या कारभारामध्ये अडकून बसतो. आणि परदेशामध्ये असलेला निजामाचा 8वा वंशज, 8वा निजाम, तो फक्त इच्छा व्यक्त करतो की माझा अंत्यविधी भारतामध्ये व्हावा, ज्याचा भारताशी काहीच संबंध नाही. तातडीनं चक्र फिरतात आणि हैदराबादचं जे म्हणजे तेलंगणा आताचं TRS म्हणजे आता त्यांनी BRS केलेलं आहे, त्याचे नेते चंद्रशेखर राव, ओवेसी बंधू आणि हे सगळे मिळून ते शाही इतमामामध्ये तो अंत्यविधी करतात. म्हणजे ही मानसिकता आम्हाला समोर आणायची आहे. आजही या पण 17 सप्टेंबरला या छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील, त्याच्या आधी ते आमदार होते, एकही झेंडा वंदन त्यांनी उपस्थिती लावलेली नाहीये. वारंवार हा प्रश्न विचारला गेला, कारण की ते 17 सप्टेंबरला काला दिन म्हणतात. म्हणजे ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. हे सगळे पुरोगामी जेव्हा इम्तियाज जलील भर चौकामध्ये भाषण करताना म्हणले की या ठिकाणी नुपूर शर्माला फाशी दिल्या पाहिजे, ह्याच्यावरती काही होत नाही, कोणी काही म्हणत नाही त्यांना याच्याबद्दल. म्हणजे ही जी मानसिकता आहे ती तुम्ही लक्षात घ्या. आत्ताचा जो हा, म्हणून आम्ही तो फोटो पण तुम्हाला आवर्जून दाखवला की तुम्ही नेमकं कोणाच्या बाजूने आहात. हे सगळे जे पुरोगामी लिब्रांडो यांना आम्ही वारंवार हे विचारतो की हैदराबाद मुक्ती संग्राम हा भारतीय स्वातंत्र्याचा भाग नव्हता का? तुमची अशी इच्छा आहे का की त्याच पद्धतीनं जुनीच राजवट राहायला पाहिजे होती, मध्ययुगीन कालखंडातलं वातावरण राहायला पाहिजे होतं, घराण्याचा जो वारस आहे तोच गादीवर बसणार, असं लोकशाहीच्या विरोधी तत्वच अंमलात आणायला पाहिजे होतं, चालू राहायला पाहिजे असं म्हणणं आहे का? संस्थान विलीन झाल्याच्या नंतर सुद्धा 7व्या निजामाला पदच्युत केल्या गेलं नाही. त्याला राजप्रमुख म्हणून इतका मोठी पदवी देण्यात, म्हणजे जसं राज्यपाल नंतरच्या काळात जे शब्द होता तो त्याच्यासाठी लागू होता, तेव्हा तो राज्याचा प्रमुख होता. म्हणजे ही सगळी गुलामीची मानसिकता संपत का नाहीये? आणि आता एक सरकार दुसऱ्यावर, दुसऱ्या सरकार तिसऱ्यावरती बोट ढकलून देतं आणि दुसऱ्याकडे बोट दाखवतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्या 2014 ते 2019 या कालखंडामध्ये 18 साली तो झेंडा त्या ठिकाणी तो झालेला आहे, ते म्हणजे जो चौथरा उभारला गेलेला आहे तो. त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि पुन्हा आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, महायुतीचं सरकार आहे, पण अजूनही पुतळा बसलेला नाही. सरकारचं धोरण, सरकार कुठलंही असो, ते हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या विरोधात कसं आहे. म्हणजे आधी पहिली गोष्ट म्हणजे 17 सप्टेंबर हा स्वातंत्र्य दिन आहे, त्या दिवशी सुट्टी, झेंडा वंदन ह्या सगळ्या गोष्टीसाठी लढावं लागलं. ते सगळं झाल्याच्या नंतर आता नवीन कुठे पुतळा, आम्ही परत ते खुलासा करतो. काही जणांना लगेच चेव येतो आणि सांगतात की म्हणजे पुतळे कसे होतं, सगळं तत्वज्ञान सुचतं सगळ्यांना. जो आधीच मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी चौथरा उभारलेला आहे, स्वामीजींचं नाव पण त्या चौथऱ्यावर, असं पण नाहीये की रिकामी जागा आहे त्या ठिकाणी पुतळा बसवा म्हणून. पण तेही करायला हे सरकार तयार नाही आणि कारणं फक्त लाल फितीची दिली जात आहेत. ही जी मानसिकता आहे, म्हणून आमचा तो आक्षेप आहे की निजामाचा अंतविधी जोमात आणि स्वामीजींचा पुतळा कोमात, हे जे म्हणायचं कारण ते आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. स्वामीजी तुमची काल पुण्यतिथी, कुणाला माहिती त्याची किती. तुमच्या नावाचा रीताचं चौथरा, पुतळ्याला थारा तिथे नाही. तुमची गरज कुणाला न आता, राजकीय बाता मारतात. तुमच्या जातीचा काही ना फायदा, कशाला वायदा पुतळ्याचा. तुमचा पक्ष तो काँग्रेस गांधींची, नाही जवळची वाटे कोणा. कशाला तुमचा हवा तो पुतळा, पुतळ्यांची कळा वर्णू नये. स्वामीजींचे ऐसे रूप हे निर्गुण, गुलामीची खुण कांत म्हणे.
पुतळा बसवायचाच नाही, जागा रिकामी ठेवायची. ती जी निर्गुण परंपरा आहे ना, की ज्याला समोर प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात काही नको असतं, ते जणू काही यांना अपेक्षित असावं. म्हणून ते एका अर्थाने मला वाटतं की पुतळ्यांचे बाकीचे काय हाल केले त्याच्याकडून इथं तुम्ही पुतळ्याची मागणी करावी. पण तो चौथरा आहे, ती जागा आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पुतळा बसला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या काँग्रेसवाल्यांचे नेते होते, याच शहराचे हे खासदार राहिलेले आहेत, स्वामी रामानंद तीर्थ, त्या काँग्रेसींना स्वामीजींशी काही देणं घेणं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांना देणं घेणं नाही. भाजप शिवसेनेला देणं घेणं नाही. म्हणजे स्वामीजींची अशी परिस्थिती झालेली आहे की तेव्हा काहीतरी कोणाला वाटलं म्हणून ते पुतळ्याची फक्त तिथं सोय केली, म्हणजे पुतळ्याची जागा निश्चित केली, नाव केलं, पुतळा दुसरीकडे आहेच आहे, पण पुतळा बसवण्यामध्ये मात्र कोणालाच रस नाही. कारण काय सांगतात की काहीतरी सरकारी असतात ना ते, की या कलमामध्ये या अंतर्गत त्याची परवानगी, ते पत्र, ते राहिलं, त्याच्यामुळे हे राहिलं, असं काही सांगत बसतात. आणि जेव्हा गरज असते तेव्हा तातडीनं चक्र हालतात आणि वाटेल तसा बदल होतो. स्वामीजींच्या पुतळ्याची अवहेलना एका अर्थाने हे दुर्दैव आहे. ही जनता ज्या द्वेषाने लढली होती निजामाच्या विरुद्ध, आणि हे सगळे तथाकथित सेक्युलर पुरोगामी आव्हानत होते की हा कसा निधर्मी लढा आहे. जर हा लढा निधर्मी होता तर ह्या जनतेने त्यांच्यासाठी लढलेल्या हिंदू स्वामीजींच्यासाठी काहीच का दाखवलेलं नाहीये. आणि उलट जेव्हा त्यांच्या धर्माचा म्हणून निजाम, 8वा निजाम, ज्याचा भारताशी संबंध नाही, त्याचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या अंत्यविधीला एवढी मोठी गर्दी जमा होती. हीच मानसिकता सांगते की बिलकुल निधर्मी वगैरे काही नाही, हा प्रश्न 100% धार्मिकच होता. त्याच्यामुळे या प्रसंगाने या सगळ्या लिब्रांडूंचंच पितळ उघडं पडलेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.